होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण काकडीचे सॅलड बनवणार आहोत। अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये काकडीचे सॅलड वेट लॉससाठीही तुम्ही करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे हिरवी काकडी घेतली आहे। या स्लायसरने काकडीचे नूडल्स सारखे स्लाइस करून घेऊया। स्लायसर नसेल तर जाड किसणीच्या साहाय्याने तुम्ही काकडी किसून घेऊ शकता। तसेच चाकूच्या साहाय्यानेही काकडीचे बारीक स्लाइस करून घेऊ शकता। हे बघा स्लायसरने कसे छान किसले जात आहे। मी येथे 2 काकड्या स्लायसरने किसून घेतलेल्या आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। थोडे भाजलेले शेंगदाणे कुटून घेऊया। आता हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट किसलेल्या काकडीमध्ये घालून घेऊया। एका पॅनमध्ये थोडे तीळ घालून छान भाजून घेऊया। हे बघा तीळ भाजले गेले आहे। आता हे भाजलेले तीळ किसलेल्या काकडीमध्ये घालून घेऊया। एका बाउलमध्ये थोडा बारीक केलेला लसूण घेऊया। थोडे क्रश केलेले लाल मिरचीचे तुकडे म्हणजेच रेड चिली फ्लेक्स घेऊया। फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून घेऊया। तापलेले तेल बारीक केलेल्या लसणावर व लाल मिरचीच्या पावडरवर घालून घेऊया। यात चवीपुरते मीठ, 1 चमचा मध, थोडा निंबाचा रस पिळून घेऊया। हे नीट मिक्स करून फोडणी किसलेल्या काकडीमध्ये घालायची। हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेच सर्व करायचे आहे। अगदी खाण्याच्या वेळेसच हे बनवून घ्यायचे आहे। जास्त आधी बनवून ठेवले तर काकडीला पाणी सुटते। हे बघा आपले काकडीचे सॅलड बनवून रेडी झालेले आहे। वेट लॉस सॅलड म्हणून तुम्ही ही रेसिपी करू शकता। रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राइब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।